व्यासपीठावर आज एकत्रित आली आहे। आज मला जास्त आठवण कुणाची येते सांगू? आनंद दिघे साहेबांची। तुझ्या डोळ्यातले अश्रू दिसतायत मला। येऊ दे अश्रूंना बाहेर। मी आहे, मी इथेच आहे। खरं म्हणजे सुरेश हिंगलापूरकर आणि डॉक्टर प्रदीप ढवळ, डॉक्टर अरुंधती भालेराव आणि सर्व त्यांचे सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। या पुस्तकाचे लेखक डॉक्टर प्रदीप ढवळ, डॉक्टर अरुंधती भालेराव, या ठिकाणी उपस्थित संपूर्ण शिंदे परिवार आणि शिंदे साहेबांवर प्रेम करणारे सर्व उपस्थित नागरिक, माता भगिनी आणि बंधूंनो, पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिलाच कार्यक्रम होतोय तो मुख्यमंत्र्यांच्या योद्धा कर्मयोगी या पुस्तक प्रकाशनाचा, आणि त्याला महत्वाचं श्रेय जातं ते प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव यांना। कारण कुणीतरी पुढाकार घ्यायचा असतो, कुणीतरी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्यायचं असतं, त्यावेळेस एखादं अशा प्रकारचं पुस्तक हे तयार होतं। ग्रंथालीने जो काही मला साथ दिली, अनेकांची नावं घेता येतील। आमचे आदरणीय त्या काळामध्ये साहेबांबरोबर भूषण गगराणे सर होते, त्यांनी मला वेळ दिला। प्रभाकर असेल, आमच्या साहेबांचे ड्रायव्हर असतील, साहेबांचे अनेक अधिकारी, या सगळ्यांनी आम्ही गाठायचो। मी असेल काय, राजन आमचा बने असेल काय, सानवी असेल काय, किंवा आमची अरुंधती असेल काय, आम्ही जिथे जिथे म्हणून आमचे कॅमेरा पेन घेऊन जायचो आणि काय नवं काय मिळतंय का याच्यातनं हा ग्रंथ साकारण्याचा प्रयत्न केला आहे। अच्छा, हा दिवशी खूपच वेगळ्या भावना मनात होत्या, कारण मी पुढचे ठाणेकर हे मुंबईकर नाही, त्यासारख्या छोट्याशा गावात या ठाण्यामध्ये आले आणि 22 वर्ष मुंबई ठाण्यात आले। शिंदे साहेबांचं नाव ऐकत तेव्हा ऐकून होते, पण त्यांचं कार्य, त्यांचं संघर्ष, त्यांचं इतकं मोठं आहे हे मला माहिती नव्हतं। आणि या पुस्तकाच्या निमित्तानं पुस्तकाची एक लेखिका मला हा प्रवास अनुभवायला मिळाला। साहेबांबरोबर खूप त्या निमित्ताने चर्चा झाल्या, भेटी झाल्या आणि साहेबांच्या व्यक्तिमत्वाला विलक्षण प्रभावित झाले। अर्थात हे पुस्तक लिहिण्यासाठी मला संधी दिल्याबद्दल शिंदे साहेबांचे जितके आभारी आहे, तितकेच आभारी मी डॉक्टर प्रदीप ढवळ यांची आहे की त्यांनी मला आपल्याबरोबर सहभागी घेतलं। आजच्या दिवशी मनामध्ये अत्यंत आनंदाच्या आणि उत्साहाच्या भावना अशासाठी आहेत की या ठाणे शहरात जे राहते ते माझं सगळं कार्यक्षेत्र आहे, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक, आणि त्या शहराचे मुख्यमंत्री हे आपल्या ठाण्यातले आहेत आणि त्यांच्या आयुष्यावर त्यांच्याकडून व्हावं अशा प्रकारचं चरित्र तयार झालं आणि ती संधी आम्हाला मिळाली।